हाय एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. हाऊ आर यू ऑल? कसे आहात तुम्ही सर्वजण? तर जे पण विद्यार्थी आपल्या क्लासला जोडले गेलेत, सो ऑल ऑफ यू आर मोस्ट वेलकम इन दिस क्लास. या क्लासमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर या आधीच्या क्लासमध्ये शूडवर मी तुम्हाला काही स्ट्रक्चर लिहून दिले होते आणि त्यावर काही फॉर एक्झाम्पल आपण घेतले होते. आज आपण शूडवर माहिती का WH क्वेश्चन अभ्यासणार आहोत. काय अभ्यासणार आहोत आपण? WH क्वेश्चन. WH क्वेश्चन म्हणजे काय माहिती का? बघा, WH फॅमिलीचे जे वर्ड्स आहेत की व्हॉट, वेअर, व्हेन, व्हाय हे वर्ड्स आपण अभ्यासणार आहोत शूड सोबत. तर बघा, सुरुवात करू आपण व्हॉट पासून. तर तुम्हाला ते 4 वर्ड्स या ठिकाणी लिहून देतो मी, ते 4 शब्द या ठिकाणी लिहून देतो WH फॅमिलीचे. तर बघा, सुरुवातीला आपण अभ्यास त्यामध्ये व्हॉट, ठीक आहे. त्यानंतर आपण अभ्यासू व्हाय, वेअर आणि लास्ट मध्ये आपण अभ्यासू व्हेन. हे 4 वर्ड्स आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, व्हॉटचा अर्थ सर्वांनाच माहित असेल. व्हॉट म्हणजे काय नेमकं? तर व्हॉटचा अर्थ काय होतो? व्हॉट म्हणजे काय. व्हॉटचा अर्थ काय? तर काय. व्हॉट म्हणजे काय. तर या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो मी. बघा, ज्याला नसेल माहित ते स्टडी. मला तर असं वाटतं सर्वांना माहित असेल. व्हॉटचा अर्थ काय होतो? व्हॉट म्हणजे काय. व्हॉटचा अर्थ काय. व्हॉट म्हणजे काय. आता बघा, याच्यावर शूडचा यूज कसा करता येईल सोबत ते तुम्हाला सांगतो मी. सेंटेन्स उदाहरण देतोय, उदाहरणावरून तुम्हाला चांगलं समजेल ते. तर बघा, फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा आहे किंवा एखादी मुलगी आहे, ठीक आहे. एखादा मुलगा जो राहू, मुलगी नाही, एखादा मुलगा आहे, ठीक आहे. आणि त्याला काहीतरी समस्या आली, काहीतरी प्रॉब्लेम आला त्याला. तर मग तो समस्यामध्ये का त्या समस्येच्या समाधानासाठी तो काय करेल माहिती का? कोणाला तरी सल्ला मागेल, कोणाला तरी मागेल सल्ला. तर सल्ला मागेल, कसा मागेल तो? त्या ठिकाणी तो काय म्हणेल? मग सुरुवातीला वाक्य काय म्हणेल तो सुरुवातीला म्हणाल त्या ठिकाणी मी काय केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल त्याला काहीतरी बिझनेसमध्ये लॉस झाला असेल, तर तो त्या ठिकाणी मी काय केलं पाहिजे. यार, मला बिझनेसमध्ये लॉस झाला, तर मी काय केलं पाहिजे. हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं म्हणेल तो? मी काय केलं पाहिजे. तर त्या ठिकाणी तो कसं म्हणेल का? व्हॉट शुड आय डू. मी काय केलं पाहिजे. काय म्हणतो त्या ठिकाणी? व्हॉट शुड आय डू. बघा, व्हॉट शुड आय डू. व्हॉट शुड आय डू. मी काय केलं पाहिजे. व्हॉट शुड आय डू. मी काय केलं पाहिजे असं तो म्हणेल त्या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला म्हणायचं राहुलने काय केलं पाहिजे. हा, एखादा तो राहुल आहे समजा, तो मुलगा कोण आहे? राहुल आहे. तर राहुलने काय केलं पाहिजे. तर कसं म्हणणार त्या ठिकाणी आपण? व्हॉट शुड राहुल डू. राहुलने काय केलं पाहिजे. व्हॉट शुड राहुल डू. व्हॉट शुड राहुल डू. राहुलने काय केलं पाहिजे. याचा अर्थ काय? तो राहुलने काय केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्याला म्हणायचंय, समजा आपण म्हणतो ना कधी कधी आपण म्हणत नाही का, आपण काय केलं पाहिजे. आपण सर्व, फॉर एक्झाम्पल आता काही आपल्याला काही कार्यक्रम करायचा आहे, तर आपण काय केलं पाहिजे त्यासाठी. आपण सर्व मिळून आपण काय केलं पाहिजे. तर हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? व्हॉट शुड वी डू. आपण काय केलं पाहिजे. व्हॉट शुड वी डू. आपण काय केलं पाहिजे. बरोबर आहे. आता बाबा मला सांगा, पहिले आता मला म्हणायचंय, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय मी आता काय केलं पाहिजे ते सांगा मला. मी आता काय केलं पाहिजे. आता काय केलं पाहिजे. हे सेंटेन्स कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? व्हॉट शुड आय डू नाव. मी आता काय केलं पाहिजे. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? बघा, व्हॉट शुड आय डू नाव. मी आता काय केलं पाहिजे. व्हॉट शुड आय डू नाव. मी आता काय केलं पाहिजे अशा पद्धतीने. व्हॉट शुड आय डू नाव अशा पद्धतीने. हे बघा, हे जे सेंटेन्स आहे सुरुवातीचं व्हॉट शुड आय डू, तर याचा अर्थ काय होतो? मी काय केलं पाहिजे. याच्यावर माहिती का आपण याच्या समोर एक स्ट्रक्चर लावणार आहे, आपण जोडणार आहे, याला पुट करणार आहे यामध्ये एक स्ट्रक्चर. ते स्ट्रक्चर या ठिकाणी तुम्ही बघा, सुरुवातीची व्हॉट शुड आय डू नाव त्या स्ट्रक्चरची. स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे बघा. तर सुरुवातीला काय घ्यायचं माहिती का? व्हॉट शुड आय डू, ते सेंटेन्स घ्यायचं या ठिकाणी. व्हॉट शुड आय डू. याचा अर्थ काय होतो? मी काय केलं पाहिजे. यानंतर काय करायचं तुम्हाला माहिती का? +2 + V1 + ऑब्जेक्ट. हे स्ट्रक्चर आपल्याला यामध्ये पुट करायचं या सेंटेन्स मध्ये. व्हॉट शुड आय डू +2 + V1 + ऑब्जेक्ट. V1 + ऑब्जेक्टचे खूप सारे सेंटेन्सेस आपण या आधीच्या क्लासेसमध्ये बघितले आणि हे जे सुरुवातीचा सेंटेन्स आहे ते आपण सध्या अभ्यासतोय. आता एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे. व्हॉट शुड आय डू +2 + V1 + ऑब्जेक्ट. आता याच्यावर आपण फॉर एक्झाम्पल बघू, ठीक आहे. त्याला ब्रॅकेट मध्ये करतो मी. तर बघा, आता पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी फॉर एक्झाम्पल या स्ट्रक्चरचा यूज कुठे केला तर माहिती का? फॉर एक्झाम्पल बघा, समजा मला असं म्हणायचंय माझ्यामध्ये काही वाईट सवय, ठीक आहे. माझ्यामध्ये काही वाईट सवय, त्या वाईट सवय बदलण्यासाठी मी काय केलं पाहिजे. माझ्यामध्ये वाईट सवय बदलण्यासाठी मी काय केलं पाहिजे. तर हे सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार बघा? व्हॉट शुड आय डू टू चेंज माय बॅड हॅबिट्स. माझ्या वाईट सवयी बदलण्यासाठी मी काय केलं पाहिजे. तर बघा, हे या ठिकाणी लिहतो मी.
माझ्यामधील वाईट सवय बदलण्यासाठी मी काय केलं पाहिजे? व्हॉट शुड आय डू? व्हॉट शुड आय डू टू चेंज माय बॅड हॅबिट्स? माझ्या वाईट सवय बदलण्यासाठी मी काय केलं पाहिजे? व्हॉट शुड आय डू टू चेंज माय बॅड हॅबिट्स? अशा पद्धतीने स्ट्रक्चरचा यूज केला जातो. बघा सेंटेन्स, व्हॉट शुड आय डू टू चेंज माय बॅड हॅबिट्स. किती सिंपल सेंटेन्स आहे ना, पण याची प्रॅक्टिस केली त्यावेळेस तुम्हाला ते सिंपल वाटेल. जर तुम्ही आता सध्या जस्ट तुम्ही याला सेंटेन्सला मध्ये कमीत कमी किती वेळेस म्हणायला पाहिजे माहिती का? 10 ते 12 वेळेस प्रत्येक सेंटेन्सला तुम्ही म्हणायला पाहिजे, प्रॅक्टिस करायला पाहिजे, रेपिटेशन करायला पाहिजे. व्हॉट शुड आय डू टू चेंज माय बॅड हॅबिट्स? व्हॉट शुड आय डू टू चेंज माय बॅड हॅबिट्स? अशी प्रॅक्टिस तुम्हाला कंटिन्युअसली करायची 10 ते 12 वेळेस प्रत्येक सेंटेन्सला म्हणायचं आहे. त्यावेळेस तुम्हाला इंग्लिश बोलायला एकदम सिंपल जाईल. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी बघू आपण इकडे. फॉर एक्झाम्पल, आता मला म्हणायचंय माझ्या बायकोला मनवण्यासाठी मी काय केलं पाहिजे? माझी बायको, ठीक आहे, उदाहरण आहे, माझं लग्न झालेलं नाही. मला म्हणायचंय की माझ्या बायकोला मनवण्यासाठी मी काय केलं पाहिजे? कारण तिची माझी भांडणं झाले, तर मला तिला मनवायचंय, म्हणजे पटवायचंय, तिला समजून घ्यायचंय. तर मनवण्यासाठी मी काय केलं पाहिजे? हे सेंटेन्स कसं इंग्लिशमध्ये म्हणणार बघा मी. व्हॉट शुड आय डू टू कन्व्हिन्स माय वाईफ? मी काय केलं पाहिजे माझ्या बायकोला मनवण्यासाठी? व्हॉट शुड आय डू, बघा कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये. व्हॉट शुड आय डू to convince my wife? To convince my wife. माझ्या बायकोला मनवण्यासाठी मी काय केलं पाहिजे? व्हॉट शुड आय डू टू कन्व्हिन्स माय वाईफ? अशा पद्धतीने सेंटेन्स म्हणायचं तुम्हाला या ठिकाणी. तुमचं मी लग्न होणारच समोर चालून हे सेंटेन्स तुम्हाला कामात येणारच आहे नक्कीच. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं माझ्या बायकोला, आता तिला मनवलंच आहे, ठीक आहे मनवलं तिला, पण तिला मला आता काय करायचंय? आनंदी करायचंय, खुश करायचंय. तर खुश करायसाठी मी काय केलं पाहिजे? माझ्या बायकोला खुश करण्यासाठी मी काय केलं पाहिजे असं मला एखाद्याला म्हणायचंय. फॉर एक्झाम्पल माझ्या आईला म्हणायचंय, म्हणू शकतो ना आपण, माझ्या आईला म्हणू शकतो आपण की बा माझ्या बायकोला खुश करण्यासाठी मी काय केलं पाहिजे. तर हे सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार बघा. व्हॉट शुड आय डू, व्हॉट शुड आय डू टू make happy बघा. what should I do to make my wife happy? याचा अर्थ काय होतो? माझ्या बायकोला आनंदी करण्यासाठी मी काय केलं पाहिजे? what should I do to make my wife happy? अशा पद्धतीने माझ्या बायकोला आनंदी करण्यासाठी मी काय केलं पाहिजे अशा पद्धतीने. ठीक आहे. आता तुम्ही या ठिकाणी माहिती का चुकून पण या ठिकाणी मायच्या ऐवजी काय करायचं माहिती का? मायच्या ऐवजी तुम्ही जर कधी हीच केलं या ठिकाणी, काय केलं? हीच. तर हीचा अर्थ काय होतो? त्याच्या बायकोला, म्हणजे त्याच्या बायकोला खुश करण्यासाठी मी काय केलं पाहिजे? पाप तुमचा त्या ठिकाणी मॅटर होणार. मग तुम्ही जर असं म्हटलं, तुम्हाला तुमच्या घरी कोणालाही म्हटलं तुम्ही की मग मी त्याच्या बायकोला खुश करण्यासाठी काय केलं पाहिजे, मॅटर होईल. पण एक शब्द चेंज झाल्यामुळे फक्त या ठिकाणी मध्ये मायच्या ऐवजी हीच कधीच नाही करायचं, माय. ठीक आहे. व्हॉट शुड आय डू टू मेक माय वाईफ हॅपी? माझ्या बायकोला आनंदी करण्यासाठी मी काय केलं पाहिजे? ठीक आहे. हीच कधीच वापरायचं नाही, ठीक आहे, नाही तर मॅटर होईल. मग आता नेक्स्ट सेंटेन्स, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं मी सक्सेस मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? सक्सेस, प्रत्येकाला सक्सेस मिळवायचं असते, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल मी सक्सेस मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? व्हॉट शुड आय डू टू गेट सक्सेस? व्हॉट शुड आय डू, बघा कसं म्हणायचं. व्हॉट शुड आय डू टू गेट सक्सेस? टू गेट म्हणजे काय? मिळवणे. गेट सक्सेस मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे अशा पद्धतीने. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं मी श्रीमंत होण्यासाठी, मला श्रीमंत व्हायचंय, तुम्हाला व्हायचंय, किंवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला श्रीमंत व्हायचंय, तर श्रीमंत होण्यासाठी मी काय केलं पाहिजे? मी श्रीमंत होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? व्हॉट शुड आय डू टू बी रिच? श्रीमंताला काय म्हणतात? रिच. व्हॉट शुड आय डू टू बी रिच? मी श्रीमंत होण्यासाठी काय केलं पाहिजे? व्हॉट शुड आय डू टू बी रिच? मी श्रीमंत होण्यासाठी काय केलं पाहिजे? व्हॉट शुड आय टू बी रिच? अशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स क्रिएट करायचे. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय आता एखादं कॉम्पिटिशन असेल, तुमचं एखादं कॉम्पिटिशन असेल आणि तुम्हाला ते कॉम्पिटिशन जिंकायचं असेल, तर तुम्ही काय म्हणाल? दुसऱ्याला काय म्हणाल? विचारणार तुम्ही ते कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी मी काय केलं पाहिजे? ते कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी मी काय केलं पाहिजे? तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये बघा. व्हॉट शुड आय डू What should I do to win the competition?
कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी मी काय केलं पाहिजे, कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी मी काय केलं पाहिजे, तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, व्हॉट शुड आय डू टू विन द कॉम्पिटिशन. मी बिझनेस सुरू करण्यासाठी काय केलं पाहिजे, हे सेंटेन्स कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, मी बिझनेस सुरू करण्यासाठी काय केलं पाहिजे. अरे बाबा बिझनेस सुरू करण्यासाठी पैसा जमा केला पाहिजे, बरोबर आहे. बिझनेस सुरू करण्यासाठी मी काय केलं पाहिजे असं सेंटेन्स जर म्हणायचं असेल इंग्लिशमध्ये तर कसं म्हणायचं बघा, व्हॉट शुड आय डू टू स्टार्ट अ बिझनेस. बिझनेस सुरू करण्यासाठी मी काय केलं पाहिजे, व्हॉट शुड आय डू, व्हॉट शुड आय डू टू स्टार्ट अ बिझनेस, टू स्टार्ट अ बिझनेस. बिझनेस सुरू करण्यासाठी मी काय केलं पाहिजे, व्हॉट शुड आय डू टू स्टार्ट अ बिझनेस. अशा पद्धतीने सेंटेन्स क्रिएट करायचे. आता आपण मध्ये व्हाय वर काही सेंटेन्स बघू या ठिकाणी. याला पुसून घेतो, हे तुम्ही लिहून घ्यायचं, ठीक आहे. याला पुसून घेतो लगेचच आणि काही आपण व्हाय वर सेंटेन्स बघू आता. मी तुम्हाला काय सांगतोय की बाबा प्रॅक्टिस करायची कंटिन्युअसली. प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट असते, खास कर ही इंग्लिश शिकण्यासाठी, माहिती का. बाकी कोणताही सब्जेक्ट तुम्ही कसे वाचून करू शकता, पण हा इंग्लिश सब्जेक्ट कसा आहे, इंग्लिश सब्जेक्ट म्हणता येईल, इंग्लिश लँग्वेज म्हणता येईल, ठीक आहे. इंग्लिश लँग्वेज जर तुम्हाला शिकायची असेल तर तुम्हाला प्रॅक्टिसच करणे हाच एक मार्ग आहे. या इंडियामध्ये तुम्ही कुठेही जा, पृथ्वी तलावर कुठेही जा, तुम्हाला जर इंग्लिश शिकायची असेल ना, मी जसं सांगतोय त्या पद्धतीनेच तुम्हाला प्रॅक्टिस करणे. अदरवाईज तुम्हाला कोणीही तुम्हाला इंग्लिश शिकू शकत नाही या इतक्या सोप्या पद्धतीने, ज्या पद्धतीने मी सांगतोय ना त्या पद्धतीने. आणि मला विश्वास आहे माझ्यावर की मी तुम्हाला एक दिवस इंग्लिश शिकवेलच नक्कीच, आणि तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार 101%. फक्त तुम्हाला काय करणार, प्रॅक्टिस करणे तुम्हाला, मी जसं सांगतो तसं. बघा आता वाय वर काही एक्झाम्पल बघू आपण. वायचा अर्थ सर्वांना माहित असेल, वायचा अर्थ काय होतो, वाय म्हणजे का, ठीक आहे. वायचा अर्थ काय होतो, वाय म्हणजे का. मी आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय माझी गर्लफ्रेंड आहे, माझी गर्लफ्रेंड तर नाहीये पण फॉर एक्झाम्पल आहे, समजा मी तिला माफ का केलं पाहिजे, तिची चुकी आहे ना, तर मला म्हणायचं मी तिला माफ का केलं पाहिजे. तर हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, वाय शुड फॉरगिव्ह हर, मी तिला माफ का केलं पाहिजे. वाय शुड फॉरगिव्ह हर, मी तिला माफ का केलं, मी तिला माफ का केलं पाहिजे. तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, वाय शुड फॉरगिव्ह हर, वाय शुडचा यूज होणार प्रत्येक ठिकाणी. वाय शुड फॉरगिव्ह हर, मी तिला माफ का केलं पाहिजे. वाय शुड आय, या ठिकाणी काही आय, कारण मी तिला माफ का केलं पाहिजे. वाय शुड आय फॉरगिव्ह हर, मी तिला माफ का केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय की मी तिच्याशी ब्रेकअप का केलं पाहिजे. आता ती सेंटेन्स या ठिकाणी आपण सेंटेन्स घेतोय. फॉर एक्झाम्पल आहे, मी तिला माफ का केलं पाहिजे. वाय शुड आय फॉरगिव्ह हर, आणि मी तिच्याशी ब्रेकअप का केला पाहिजे असं जर म्हणायचं असेल मला, तर कसं म्हणणार मी, वाय शुड आय ब्रेकअप विथ हर. बघा, वाय शुड आय ब्रेकअप विथ हर, मी तिच्याशी ब्रेकअप का केला पाहिजे. याचा अर्थ काय, मी तिच्याशी ब्रेकअप का केला पाहिजे. वाय शुड आय ब्रेकअप विथ हर. आता मला म्हणायचं मी रिस्क का घेतला पाहिजे. हा रिस्कच आहे ना, ब्रेकअप करण्याचा म्हणजे रिस्कच आहे. मग मला म्हणायचं मी रिस्क का घेतला पाहिजे. रिस्क का घेतला पाहिजे, रिस्क का घ्यायला पाहिजे असं पण म्हणू शकतो मी. रिस्क का घ्यायला पाहिजे आणि रिस्क का घेतला पाहिजे, दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. आता असं करायचं आपल्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार मग बघा, वाय शुड आय टेक अ रिस्क, मी रिस्क का घेतला पाहिजे. वाय शुड आय टेक अ रिस्क, मी रिस्क का घेतला पाहिजे. वाय शुड आय टेक अ रिस्क, मी रिस्क का नाही घेतला पाहिजे. रिस्क का नाही घेतला पाहिजे. आता नाही या ठिकाणी काय, मी रिस्क का नाही घ्यायला पाहिजे, हे सेंटेन्स कसं म्हणणार मग बघा. फक्त आपल्याला नॉट पुट करायचं यामध्ये. कुठे करायचं ते बघा. वाय शुड नॉट आय टेक अ रिस्क. वाय शुड नॉट आय टेक अ रिस्क, मी रिस्क का नाही घेतला पाहिजे. याचा अर्थ काय, मी रिस्क का नाही घेतला पाहिजे. वाय शुड नॉट आय टेक अ रिस्क. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय मी बिझनेस सुरू का नाही केला पाहिजे. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, वाय शुड नॉट आय स्टार्ट अ बिझनेस, मी बिझनेस का नाही सुरू केला पाहिजे. याचा अर्थ काय, मी बिझनेस का नाही सुरू केला पाहिजे. वाय शुड नॉट आय स्टार्ट अ बिझनेस, मी बिझनेस का नाही सुरू केला पाहिजे. अशा पद्धतीने आपलं काही एक्झाम्पल्स इकडे घेऊ अजून.
हे कसं आपला डिजिटल बोर्ड नाही ना मित्रांनो, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो. कसं सध्या आपल्याला पुसावं लागते त्याला, तरी काही अडचण नाही. तुम्ही सोबत माझे फक्त मला बस, तुम्ही सोबत असले ना मग आपल्याला काही हरकत नाही. ठीक आहे, थोडी पुसण्याची थोडी मेहनत जाईल, दुसरं काय जाणार आहे आपलं. आणि तुम्हाला माहिती का इंग्लिश शिकण्यासाठी अजून काय करावं लागतं, तुम्हाला थिंकिंग करावं लागते. इंग्लिशमध्ये थिंकिंग करायची. थिंक करणे म्हणजे काय, विचार करणे. इंग्लिशमध्ये विचार करायचा, दुसरा फालतू विचार नाही करायचा. इंग्लिश सेंटेन्स आठवायचा प्रयत्न करायचे, दुसरे बनवायचे प्रयत्न करायचे, तुमच्या मनात दुसरे सेंटेन्स क्रिएट करत राहायचे कंटिन्युअसली. ठीक आहे, आता बघा फायवरच एक दोन एक्झाम्पल बघू आपण अजून. फॉर एक्झाम्पल मी आता मला म्हणायचंय, काय म्हणायचं माहिती का, मी तुला का घाबरू, मी तुला का घाबरू, मी तुला का घाबरायला पाहिजे, घाबरायला पाहिजे, मी तुला का घाबरू. दोन्ही सेंटेन्स एकच आहे, दोन्ही सेंटेन्सचा अर्थ एकच आहे. आता हे सेंटेन्स मला म्हणायचंय, मी तुला का घाबरू, तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, व्हाय शुड आय अफ्रेड ऑफ यू, व्हाय शुड आय अफ्रेड ऑफ यू, मी तुला का घाबरू. व्हाय शुड आय अफ्रेड ऑफ यू, आय अफ्रेड ऑफ यू. हे सेंटेन्स आपण म्हणू शकतो कधी, मी तुला का घाबरू, व्हाय शुड आय अफ्रेड ऑफ यू, व्हाय शुड आय अफ्रेड ऑफ यू, मी तुला का घाबरू. याचा अर्थ काय, मी तुला का घाबरू, व्हाय शुड आय अफ्रेड ऑफ यू. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय, मी लॉसला का घाबरू. लॉस म्हणजे काय, नुकसान होणे, बरोबर आहे. तर मी लॉसला का घाबरू, व्हाय शुड आय अफ्रेड ऑफ लॉस. कसं म्हणतात इंग्लिशमध्ये मग, व्हाय शुड आय अफ्रेड ऑफ लॉस, मी लॉसला का घाबरू, अशा पद्धतीने. आता आपण मध्ये का नेक्स्ट वर्ड बघू, या ठिकाणी आपण वेअर वर एक एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे, वेअरचा अर्थ काय सर्वांना माहितच पाहिजे. वेअरचा अर्थ काय होतो, वेअर म्हणजे कोठे. वेअर म्हणजे कोठे, कोठेवर आपण आता कोठे, वेअर म्हणजे कोठे. ठीक आहे, WHERE वेअर, वेअरचा अर्थ तो कोठे. ठीक आहे, तर बघा याच्यावर फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय, मी तुला कुठे भेटू, मला म्हणायचं मी तुला कुठे भेटू, सांग बरं मी तुला कुठे भेटू. मी तुला कुठे भेटू किंवा मी तुला कुठे भेटायला पाहिजे, दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. मी तुला कुठे भेटायला पाहिजे, तर कसं म्हणणार आपण, वेअर शुड आय मीट यू, वेअर शुड आय मीट यू, मी तुला कुठे भेटायला पाहिजे, वेअर शुड आय मीट यू. बघा इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, वेअर शुड आय मीट यू, मी तुला कुठे भेटू, मी तुला कुठे भेटायला पाहिजे, मी तुला कुठे भेटू. दोन्ही सेंटेन्स एकच आहे, दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे. मी तुला कुठे भेटायला पाहिजे, वेअर शुड आय मीट यू. आता मला म्हणायचं मी तुला कुठे पाहू, मी तुला कुठे पाहू, सांग मी तुला कुठे पाहू. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, वेअर शुड आय सी यू, वेअर शुड आय सी यू, वेअर शुड आय सी यू, मी तुला कुठे पाहू. वेअर शुड आय सी यू, मी तुला कुठे पाहू. फॉर एक्झाम्पल मला आपल्याला म्हणायचं, ठीक आहे, आता आपण सर्व मित्र, ठीक आहे, या ठिकाणी आपण मित्र आहे, तर आपण सर्व मित्र आपण कुठे भेटू, आपण कुठे भेटायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्याला म्हणायचं आपण कुठे भेटायला पाहिजे, तर आपण कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, वेअर शुड वी मीट, आपण कुठे भेटायला पाहिजे, वेअर शुड वी मीट, आपण कुठे भेटायला पाहिजे, वेअर शुड वी मीट, आपण कुठे भेटायला पाहिजे. आपण कुठे जायला पाहिजे, मला म्हणायचं आपण कुठे जायला पाहिजे, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, वेअर शुड मी कुठे जायला पाहिजे. मला म्हणायचं फॉर एक्झाम्पल मी कुठे जायला पाहिजे, तर कसं म्हणेल मी इंग्लिशमध्ये, वेअर शुड आय गो, मी कुठे जायला पाहिजे. मला सांगा तुम्ही मी कुठे जायला पाहिजे, वेअर शुड आय गो. कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, वेअर शुड आय गो, मी कुठे जायला पाहिजे, वेअर शुड आय गो, मी कुठे जायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स क्रिएट करायचे. आता लास्ट आपण खूप झाले याच्यावर 4 सेंटेन्स, तुम्ही मनाने काही सेंटेन्स क्रिएट करा. ठीक आहे, आता आपण वेनवर काही एक्झाम्पल बघू. या ठिकाणी 4-5 एक्झाम्पल्स आपण वेनवर घेऊ. आणि वेनचा अर्थ तुम्हाला सर्वांना माहितच असेल. वेनचा अर्थ काय सांगा बरं मला मित्रांनो, कमेंट मध्ये सांगा मला की वेनचा अर्थ सर होतो वेनचा अर्थ, सांगा मला कमेंट मध्ये लिहा. कमेंट तर काही येत नाही मला, जास्त कमेंट आल्या पाहिजे. कमेंट आले की मला एक्साइटमेंट येते, उत्सुकता येते माझ्यामध्ये शिकवण्यासाठी, एक्साइटमेंट वाढते माझी. आणि माहिती का तुमची सुद्धा एक्साइटमेंट वाढेल कधी माहिती का, प्रॅक्टिस करसान त्यावेळेस. प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कीप डुइंग प्रॅक्टिस मोर अँड मोर. लास्ट आपला वर्ड आहे आता वेन. वेनचा अर्थ होतो कधी.
व्हेन काय होतो, व्हेनचा अर्थ काय होतो कधी. कमेंट मध्ये सांगितलं की नाही मला नाही माहित, पण व्हेनचा अर्थ होतो कधी. बघा व्हेनचा अर्थ काय होतो कधी. आता फॉर एक्झाम्पल, याच्यावर एक्झाम्पल बघू आपण. तर बघा फॉर एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल खूप छान आहे. हा, मी तुला कधी कॉल करू, सांग मी तुला कधी कॉल करू. तर मी कसं म्हणणार त्या ठिकाणी, व्हेन आय कॉल यू, मी तुला कधी कॉल करायला पाहिजे. याचा अर्थ मी कधी, दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. मी तुला कधी कॉल करू आणि मी तुला कधी कॉल करायला पाहिजे. व्हेन आय कॉल यू, व्हेन आय कॉल यू. बघा कसं म्हणायचं, व्हेन आय कॉल. व्हेन शुड आय, या ठिकाणी काही आय नाही येणार, व्हेन शुड. यानंतर व्हेनच्या नंतर काय घ्यायचं, शुड. बघ कारण आपण शुडचा यूज सध्या करतोय. व्हेन शुड आय कॉल यू, when should I call you. मी तुला केव्हा कॉल करायला, याचा अर्थ काय, मी तुला कधी कॉल करायला पाहिजे. when should I call you. हा, मी तुला कधी भेटायला पाहिजे. मला विचारायचं तुला, फॉर एक्झाम्पल एखादी मुलगी आहे, मला तिला विचारायचं मी तुला कधी भेटायला पाहिजे, मला सांग. हा, टेल मी, मला सांग मी तुला कधी भेटायला पाहिजे. तर कसं म्हणाल मी त्या ठिकाणी, when should I meet you. when should I meet you, मी तुला कधी मी तुला कधी भेटायला पाहिजे. when should I meet you. when should I meet you. when should I meet you. मी तुला कधी भेटायला पाहिजे. याचा अर्थ काय, मी तुला कधी भेटायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल माझी बाईक आहे, ठीक आहे, माझी बाईक एखादा मुलगा नेतोय, मग तुम्हाला विचारेल त्या ठिकाणी, तो काय म्हणेल मला कधी परत आणून देऊ, बरोबर आहे. कधी परत करावी, मी बाईक कधी परत करावी. तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, त्या ठिकाणी परत करावी, कधी परत करायला पाहिजे, दोन्ही एकच आहे. तर बघा कसं म्हणाल तू इंग्लिश मध्ये, when should I return the bike. मी बाईक कधी रिटर्न करायला पाहिजे. याचा अर्थ काय, मी बाईक कधी रिटर्न करायला पाहिजे. when should I return the bike. हा, फॉर एक्झाम्पल मी बाहेर गावी जायले, माझ्या आईला विचारायला मी घरी कधी यायला पाहिजे. मी घरी कधी येऊ असं पण म्हणतो आपण. ते शूडचा यूज माहिती का, आता मन पाहिजेच असं नाही, त्या ठिकाणी आपण असं पण म्हणू शकतो, मी घरी कधी येऊ. तर त्या ठिकाणी पण आपण शूडचा यूज करतो. तर बघा कसं, मी घरी कधी येऊ, तर कसं म्हणणार त्या ठिकाणी, when should I come. when should I come at a house. मी घरी कधी येऊ. याचा अर्थ काय, मी घरी कधी येऊ. मी तुला कधी भेटू. when should I meet you. असे अनेक सेंटेन्स तुम्हाला क्रिएट करायचे. पण एखादं एक्झाम्पल आपण या ठिकाणी बसते अजून घेऊ आपण वेनवर. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय मी कॉलेजला कधी जाऊ. तर मी कसं म्हणणार त्या ठिकाणी, मी कॉलेजला कधी जायला पाहिजे. when should I go to college. मी कॉलेजला कधी जायला पाहिजे. when should I go to college. मी कॉलेजला कधी जायला पाहिजे. याचा अर्थ काय, मी कॉलेजला कधी जायला पाहिजे. when should I go to college. अशा पद्धतीने सेंटेन्स तुम्हाला क्रिएट करायचे. तुम्हाला सर्व समजलं असेल, मला निश्चितच आशा आहे की तुम्हाला समजलं असेल. तर बाकी काय करायचं, तुम्हाला हे सर्व सेंटेन्स लिहून घ्यायचे, जेवढे पण आतापर्यंत मी लिहून दिले. आणि जी माहिती का, मी एक दिवस आड का आपला लेक्चर घेतो, तुम्हाला माहिती का, कारण मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायला वेळ मिळाला पाहिजे म्हणून. आणि प्रॅक्टिस करत राहा तुम्ही. मी पूर्ण कोर्स कंप्लीट करणार आहे आणि एक दिवस तुम्ही खूप छान इंग्लिश बोलणार निश्चितच. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू विथ द नेक्स्ट क्लास. बाय, टेक केअर.